Hello dear students, welcome back to English Fluent. I am Dr. Javed Khan. Welcome you all to my YouTube channel. I hope you all are enjoying my other videos on the YouTube channel. So please watch that videos also for other lessons and keep watching English Fluent channel. Dear students, you might have heard about famous mythological stories like Ramayana or Mahabharata. These mythologies have many great warriors in it, isn't it? Today we are also going to learn a very famous mythological story from Greek literature. And this is our today's lesson from 9th standard English course book. And we are going to learn this very interesting story from this mythology of Greek literature. But before going further, I would like to remind you of one thing, that if you haven't subscribed the channel, please subscribe the channel and hit the bell icon to get the latest video notifications. And if you have already subscribed the channel, I am very thankful for you for that. Keep watching English Fluent channel. So without any delay, let's start with our today's lesson, that is from English course book of 9th standard 3.2, The Fall of Troy. Friends, we are going to start with warming up activity first of all, so that you can have the introduction of the topic. What is given in the warming up activities? There are some questions that are asked to you, which are generally based on your experiences or whatever you have read about it. So we are going to see what are those questions. The first question is, do you know stories from any epics or mythological poems? याचा अर्थ इथे दिलेला आहे बघा. डू यू नो स्टोरीज म्हणजे कथा फ्रॉम एनी एपिक्स म्हणजे महाकाव्य, और मायथॉलॉजिकल पोएम्स, मायथॉलॉजिकल म्हणजे पौराणिक कविता. काही पौराणिक कथा मी आधीच तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये जसं सांगितलेलं आहे की रामायण महाभारत सारख्या एपिक महाकाव्य आपण बघितलेले आहेत किंवा त्याबद्दल ऐकलेलं आहे. या महाकथांमध्ये वेगवेगळ्या स्टोरीज सांगितलेल्या असतात. तर अशा काही मायथॉलॉजिकल पोएम्स किंवा एपिक्स तुम्हाला माहीत आहेत का? डू यू नो? तर ते तुम्हाला सांगायचं, येस आय नो स्टोरीज फ्रॉम एपिक्स और मायथॉलॉजिकल पोएम्स. सो यू कॅन टेल द स्टोरीज ऑल्सो. यू कॅन गिव्ह द नेम ऑफ द रामायण और महाभारत ऑल्सो. हु इज युअर फेवरेट मायथॉलॉजिकल कॅरेक्टर? या स्टोरीजमधला तुमचा आवडता मायथॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे पात्र, पौराणिक कथांमधलं पात्र कोणतं? सो यू कॅन राईट द नेम ऑफ द कॅरेक्टर ओव्हर देअर. व्हॉट डू यू लाईक अबाउट दॅट कॅरेक्टर? त्या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला काय आवडतं? इफ यू आर रायटिंग that I like the character of Bhagwan Ram, so you can write the what do you like about the character, the bravery of Bhagwan Ram, you can write about that. Okay, so you can write, if you are going to write the name of Lakshman, so you can write the sacrifice of that character. So in this way you can give the answer. Okay, who is your favorite warrior? तुमचा सगळ्यात फेवरेट वॉरियर कोण आहे? महाभारत वगैरे असेल तर याच्यामधला फेवरेट वॉरियर कोण असेल तर त्या वॉरियरचं नाव, वॉरियर म्हणजे योद्धा, योद्ध्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. अर्जुन असेल, युधिष्ठिर असेल, असे वेगवेगळे जे वॉरियर होऊन गेलेले, योद्धे होऊन गेलेले या कथांमध्ये, त्यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. इफ यू कुड विजिट, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा, इफ यू कुड विजिट अ प्लेस इन द एन्शियंट वर्ल्ड और द मायथॉलॉजिकल वर्ल्ड, विच प्लेस वुड यू चूज? जर तुम्हाला संधी दिली की एन्शियंट वर्ल्ड म्हणजे प्राचीन जगामध्ये तुम्हाला जाण्याची संधी प्राप्त झाली, मायथॉलॉजिकल वर्ल्डमध्ये, पौराणिक कथांमधल्या, विच प्लेस वुड यू चूज? कोणत्या जागेवर जायला तुम्हाला आवडेल? विच प्लेस वुड यू चूज? कोणत्या मायथॉलॉजिकल स्टोरीजमध्ये तुम्हाला जायला आवडेल आणि कोणत्या ठिकाणावर? सो यू कॅन राईट अबाउट द कुरुक्षेत्र, वेअर द ग्रेट वॉर बिटवीन द कौरव अँड पांडवाज हॅपन. यू कॅन राईट दॅट ऑल्सो. ओके, विच इव्हेंट वुड यू लाईक टू सी? आणि कोणतं इव्हेंट तुम्हाला बघायची इच्छा होईल ते सुद्धा सांगा. सो जो काही इव्हेंट असेल, युद्धाचा इव्हेंट असेल, सो यू कॅन राईट अबाउट द वॉर बिटवीन कौरव अँड पांडव. आय वुड लाईक टू सी वॉर बिटवीन कौरव अँड पांडव. सो यू कॅन राईट द आन्सर्स इन दॅट वे. Okay, so this is just the introductory questions that are asked to you, which are very important. So let's begin with the story right now. From this onwards, we are going to start with the story. What is given in the story? The fall of Troy. It is very interesting story about the fall of Troy, which is actually taken from Greek literature. It is written by this mythological story has been written by Homer in his book Iliad. होमरने आपल्या इलियड या पुस्तकामध्ये लिहिलेली ही एक कथा आहे, ज्यामध्ये ट्रॉय संबंधीची
सांगितलेलं आहे. आता फॉल ऑफ ट्रॉय या टायटलवरून तुम्हाला काय कळतं ते बघा. फॉल म्हणजे असतं किंवा पराजय, ट्रॉयचा पराजय. ग्रीक कथांमध्ये, मायथॉलॉजीमध्ये, पौराणिक कथांमध्ये या ट्रॉयचा उल्लेख येतो, ज्यामध्ये ट्रॉय नावाचं एक ठिकाण आहे, एक देश आहे, जो आत्ताच्या तुर्की या ठिकाणी तुर्की या ठिकाणी आढळून येत असलेला हा प्रदेश आहे. आणि त्याचा झालेला असतं, कसं युद्ध घडतं, काय झालं ते सगळ्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. द फॉल ऑफ ट्रॉय. चला तर बघूया, आपण पार्ट 1 पासून सुरुवात करूया. पूर्ण कथा ही 2 पार्टमध्ये झालेली आहे. आपण प्रयत्न करू पूर्ण व्हिडिओ हा दोन्ही पार्टचा एकाच व्हिडिओमध्ये आपण समावेश करूया, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल बघायला. चला मग सुरू करूया. द फॉल ऑफ ट्रॉय, ट्रॉयचा पराजय किंवा अस्त. द इलियाड इज द स्टोरी ऑफ इलियम ऑर ट्रॉय, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. The Iliad is the story of Ilium. Iliad मी जसं तुम्हाला सांगितलं, होमरने लिहिलेलं हे पुस्तक आहे. इलियड नावाचं महाकाव्य आहे, ज्यामध्ये ही स्टोरी आहे, स्टोरी ऑफ इलियम ऑर ट्रॉय. ट्रॉय नावाच्या देशाची ही कथा आहे, ज्याला इलियमसुद्धा म्हटलं जात होतं. तर इलियम किंवा ट्रॉय या नावाचा एक प्रदेश आहे, जो आजच्या तुर्कस्तानामध्ये आढळतो. अ रिच ट्रेडिंग सिटी. आणि ही कशी सिटी होती? रिच म्हणजे श्रीमंत, ट्रेडिंग म्हणजे व्यापारी दृष्ट्याने महत्त्वाचे असा हा प्रदेश. इन एशिया मायनर. कुठे आढळतो हा आपल्या आशिया खंडाच्या पश्चिमेला जो प्रदेश आहे त्या ठिकाणी हा आढळतो. एशिया मायनर म्हणून याला कन्सिडर केलं जातं. नियर द नॅरो सी दॅट लीड्स. हा समुद्र पेनिन्सुला ज्याला आपण म्हणतो, द्वीपकल्पासारखा हा प्रदेश आहे. आणि हा कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे? नॅरो सी म्हणजे निमुळता समुद्र जो जातो कुठे? लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. एजियनपासून काळ्या समुद्रापर्यंत हा प्रदेश वसलेला होता. आणि रिच ट्रेडिंग सिटी होती ही. ट्रॉय म्हणजे कशी होती? ट्रेडिंग, व्यापारी केंद्र होतं एक आणि त्याच्यासाठी प्रसिद्ध होतं. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. हा जो प्रदेश होता, हा प्रदेश वेल सिच्युएटेड होता, म्हणजे योग्य पद्धतीने त्याची जी काही रचना होती, जो तिथे वसलेला होता. सिच्युएटेड म्हणजे वसलेला असणे. तो कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर, कॉमर्स म्हणजे व्यापार आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. शेती आणि व्यापार या दोन्ही दृष्टीने हा खूप चांगल्या पद्धतीने वसलेला प्रदेश होता. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. आणि ट्रॉयच्या समोर भला मोठा समुद्र होता, विस्तीर्ण असा समुद्र होता. इन फ्रंट ऑफ म्हणजे त्या समोर. तर या ट्रॉयच्या समोर खूप भला मोठा असा समुद्र होता. ओव्हर विच, ज्याच्यावर सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय, ज्यावर ट्रॉयची जे काही शिप्स होते, जहाजं होती, हे ये जा करत असत. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. आणि त्या जहाजांमध्ये काय घेऊन जात होते ते? कॅरिंग म्हणजे वाहून नेणे, गुड्स अँड ग्रेन. गुड्स म्हणजे माल, जो काही माल असायचा त्यांच्या इथला, जो काही प्रोडक्शन केलं जात असायचं, बनवल्या जायचं, त्यात तो काही माल त्याच्यामध्ये असायचा. आणि ग्रेन म्हणजे धान्य. हे सगळे त्या समुद्रामार्गे आणत होते ते लोक. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा. अँड ॲट द बॅक ऑफ द ट्रॉय देर वॉज अ माउंटेन ऑर द पीक ऑफ द माउंटेन. द नेम ऑफ द माउंटेन वॉज माउंट इडा. माउंट इडा नावाचा एक पर्वत या ट्रॉयच्या पाठीमागच्या बाजूला होता. पीक म्हणजे शिखर. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि या माउंट इडामधून, या पर्वतामधून फ्लोड म्हणजे वाहने, मेनी रिव्हर्स भरपूर नद्या आणि ओढे, स्ट्रीम्स म्हणजे ओढे वाहत असत. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. आणि ज्या काही दऱ्या, व्हॅलीज म्हणजे दऱ्या, ज्या काही दऱ्याखोरे या प्रदेशामध्ये आढळत होत्या, अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड. या टेकड्यांमधल्या ज्या काही दऱ्याखोऱ्या होत्या, ह्या कशा होत्या? वेल वॉटर्ड होत्या, म्हणजे पाणी मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी होतं. अँड फर्टाईल म्हणजे सुपीक, आणि सुपीक पद्धतीची जी जमीन होती त्या ठिकाणाची. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स. आणि याच ठिकाणी ज्या काही फर्टाईल फील्ड्स होत्या, सुपीक जमीन होती. फर्टाईल फील्ड्स म्हणजे सुपीक जमीन. या सुपीक जमिनीमध्ये धान्य उत्पादन केल्या जात असत. अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज. अँड कॅटल म्हणजे जे काही गुरढोरं त्यांची होती, फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज. आणि इथं मिडोज म्हणजे कुर्ण, जे काही जनावरांसाठी राखीव कुर्ण असतात, जे कुर्ण असतात चरण्यासाठीचे, त्यावर चांगल्या पद्धतीचं गवत उगवल्या जात होतं. तर त्या ठिकाणी सगळे हे जे काही
कॅटल्स होते, त्यांचे गुरेढोरं होती, त्या त्या ठिकाणी चरत असत. वाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स, आणि शीप जे काही मेंढ्या वगैरेचा कळप असायचा तर तो सुद्धा स्लोप्स ऑफ द हिल्स या टेकड्यांच्या उतारांवरती त्यांना सुद्धा चारा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता, तर ते तिथे खायला जात असत. फेड म्हणजे पोषण त्यांना दिलं जात होतं त्या ठिकाणी. अशा पद्धतीने ही ट्रॉयची सगळी जी आहे आपल्याला एक स्टोरी कळते की ट्रॉय वॉज अ रिच सिटी सिच्युएटेड in from the Aegean to the Black Sea. It was well situated for commerce and agriculture. Commerce आणि ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. and in front of the sea there was a sea, खूप मोठा, in front of the city there was a sea, एक मोठा समुद्र त्यांच्यासमोर होता. त्यांचा व्यापार त्याच्या ठिकाणी चालत असे. and at the back of the city there was Mount Ida. Mount Ida नावाचा पर्वत होता. because of that they got the protection also. and the valleys were there, they were all fertile. The whole city or the whole area of that Troy was well fertile. Okay, and the meadows were also there for the cattle to feed on. So all these things are available. So it was a very nice city to be for the commerce and agriculture also. Okay, now we have some margin question also. How did the location of Troy help it to grow into a very rich prosperous city? लोकेशन जो आहे ट्रॉयचा याला एक रिच अँड प्रॉस्परस सिटी कशी बनवते, तर ते आपण इथे सांगू शकतो की इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर, बिकॉज इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. and at the back rose the high peak of Mount Ida from which flowed many rivers and streams. The valleys among the hills were well watered and fertile. That's why this is very prosperous city. म्हणून हा खूप भरभराटीला आलेला असा एक प्रदेश होता असं आपण इथे सांगू शकतो. समोर काय घडतं ते बघूया आपण. राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. त्यांच्या शहराच्या अवतीभोवती, राउंड देअर सिटी म्हणजे त्यांच्या शहराच्या अवतीभोवती, द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. या ट्रोजन्स लोकांनी, आता ट्रोजन्स म्हणजे कोण, ट्रॉयमध्ये राहणाऱ्या लोकांना इथे ट्रोजन्स म्हणून म्हटलेलं आहे. तर हे जे ट्रोजन्सचे जे लोक होते यांनी काय केलं, ट्रोजन्सनी हॅड बिल्ट म्हणजे बांधणे, अ स्ट्रॉंग वॉल, अतिशय अशी मोठी भिंत त्यांनी आपल्या पूर्ण शहराच्या अवतीभोवती बांधली होती. याचं कारण काय, सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. समुद्राकडून येणारा जो काही एनिमी आहे, एनिमी म्हणजे शत्रू, हा शत्रू त्यांच्यावर अटॅक करू शकत नव्हता, हल्ला करू शकत नव्हता फ्रॉम द सी. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. ही जी भिंत होती, वॉल जी भिंत होती, वॉज सो ब्रॉड, ही खूप रुंद अशी भिंत होती, मोठी भिंत बांधली होती त्यांनी, दॅट पीपल कुड स्टँड, ज्या भिंतीवर लोक स्टँड म्हणजे उभे राहू शकत होते, सीट म्हणजे बसू शकत होते, अँड वॉक ऑन इट, आणि चालू सुद्धा शकत होते. म्हणजे आजकालच्या आपल्या भिंती घराच्या असतात तशा नाही. एखाद्या किल्ल्याची भिंत कशी असते, मोठी बिलकुल, त्याच्यावरून सगळे सैनिक त्याच्यावर पहारा देतात वगैरे, त्या पद्धतीची ती भिंत त्यांनी आपल्या पूर्ण शहराच्या अवतीभोवती प्रोटेक्शन म्हणून बांधली होती. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन, आणि जे गेट्स, या भिंतीला त्यांनी गेट्ससुद्धा बांधलेले होते. फक्त भिंत बांधून चालणार नाही, तर आतमध्ये येण्यासाठी जाण्यासाठी काही गेट्ससुद्धा त्यांनी बांधलेले होते. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन, आणि यांचे जे मोठे दरवाजे होते, हे दरवाजे नेहमी ओपन राहायचे. अँड पीपल कुड गो टू द सी शोअर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. आणि लोकांना जर बाहेर जायचं असेल, सो दॅट दे कॅन गो टू द सी शोअर. सी शोअर म्हणजे किनारा, त्या समुद्राच्या किनारी ते जाऊ शकत होते आउटसाइड, अँड कम इन ॲज दे प्लीज्ड, आणि ये जा ते करू शकत होते जेव्हा केव्हा त्यांना वाटत असेल. ॲज दे प्लीज्ड म्हणजे जेव्हा त्यांची इच्छा असेल त्या पद्धतीने ते ये जा करत असत त्या गेट्समधून, त्या भिंतीच्या. बट इन टाईम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. परंतु युद्धाच्या वेळेला हे सगळे जे काही गेट्स असायचे हे काय व्हायचे, वुड बी क्लोज्ड, बंद राहायचे. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. आणि मग ते गेट बंद झाले की या शहराचं रूपांतर एका स्ट्रॉंग, अतिशय भरभक्कम अशा किल्ल्यामध्ये त्याचं रूपांतर होऊन जायचं. फोर्ट्रेस म्हणजे क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, आणि मग कोणीच याच्यावर हल्ला करू शकत नव्हतं. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, जे काही हल्ले याच्यावर होणार होते ते थोपवू शकत होते, बिकॉज प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट. कारण याच्या अवतीभोवती सगळे काय होते,
प्रोटेक्टेड बाय द वॉल्स, पूर्ण भिंत होती, ॲज वेल बाय द हिल्स बिहाइंड. आणि याच्या पाठीमागे आपल्याला माहीतच काय आहे, माउंट इडा नावाचा पर्वत आहे. म्हणजे नॅचरली सुद्धा त्याला प्रोटेक्शन मागे भेटलेलं होतं, म्हणून तिकडून येण्याची कोणाची शक्यता नव्हती. फक्त समोरून जो भाग त्या शहराचा उघडा होता समुद्राकडचा, त्या भागाला त्यांनी पूर्णपणे भिंतीने घेरून घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांची जी काही शहर होतं ते अतिशय सुरक्षित प्रोटेक्टेड झालेलं होतं. सो इन दॅट वे दे प्रोटेक्टेड देअर सिटी बाय मेकिंग अ वॉल अराउंड देअर सिटी. ओके, सो दॅट whole city was made like a fortress, actually like a fort. So no one could attack that city, so it was all protected. Here some questions are there of the margin. How were the Trojans protected during war time? The Trojans made a wall, broad wall, and during the war time the gates of the wall would be closed, and then the city was like a strong fortress, quite safe from all attack. It was also protected by the wall surrounding it as well as by the hills behind. So in this way you can write the answer ki baa hi kashi surakshit hoti त्यांची city. Okay, now let's move towards the next passage. Thus अशा प्रकारे Troy was a strong city. Troy हे जे शहर होतं हे एक खूप भक्कम पॉवरफुल असं शहर होतं, स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. वॉल्सच्या साह्याने, भिंतीच्या साह्याने संरक्षित झालेलं हे शहर तर होतंच, परंतु स्ट्रॉंगली डिफेंडेड, परंतु याचं संरक्षण अजून कोणत्या पद्धतीने केलेलं होतं, बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. इथले जे सोल्जर्स होते, सैनिक जे होते, हे सुद्धा कसे होते, शूरवीर होते. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. परंतु घटना अशी होते, ग्रीसचे जितके काही किंग्स आणि हिरोज म्हणजे इथे योद्धे बरं का, जे सगळे राजे ग्रीस या प्रदेशातले होते आणि जे काही योद्धे होते यांनी काय केलं होतं, हॅड डिक्लेअर्ड वॉर, त्यांनी युद्ध जाहीर केलं होतं अगेन्स्ट द ट्रोजन्स. ट्रोजन्सच्या विरोधात त्यांनी युद्ध जाहीर केलेलं होतं. का युद्ध जाहीर केलं होतं? बिकॉज पॅरिस, कारण याचं कारण होतं पॅरिस. आता हा पॅरिस कोण? अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, या ट्रॉयचा राजपुत्र, प्रिन्स ऑफ ट्रॉय. काय केलं होतं याने? हु हॅड परस्युएडेड हेलन, वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनॉलस, टू इलोप विथ हिम. या पॅरिसने काय केलं होतं? वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनॉलस नावाचा ग्रीक राजा होता. याच्या भेटीला ज्या वेळेला पॅरिस आणि त्याचे बंधू वगैरे त्या ठिकाणी गेले होते, तर त्याची नजर हेलन नावाच्या एका ग्रीक राजा मेनॉलस जो होता त्याच्या पत्नीवर पडली होती, हेलेनवर. आणि या हेलनला तो तिथून पळवून आणतो. इलोप विथ म्हणजे पळवून आणणे. हेलनला तो काही चांगल्या गोष्टी सांगतो आणि त्यामुळे तू माझ्यासोबत ये असं तिला सांगून तो तिला त्याच्यासोबत घेऊन येतो. आणि याचाच बदला घेण्यासाठी मग हे सगळे जे काही ग्रीक राजे वगैरे असतात ते ट्रॉयच्या विरोधात युद्ध पुकारतात. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय, आणि तो काय करतो, या हेलनला, वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनॉलसच्या राणीला, हेलनला तो आपल्यासोबत घेऊन येतो. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज, आणि याचा बदला, रिव्हेंज म्हणजे बदला. हे जे काही ग्रीक राजे वगैरे होते यांना या ट्रॉयचे जे लोक होते यांचा बदला घ्यायचा ते ठरवतात, किंवा आमच्या राणीला तुम्ही कसं घेऊन गेले. सो दे वॉन्टेड टू टेक अ रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनॉलस सोबत झालेल्या या अन्यायाचा बदला ते घेण्याचं ठरवतात. दे सेल्ड टू ट्रॉय, म्हणून ते सगळे काय करतात, ट्रॉयवर हल्ला करण्यासाठी येऊन जातात. सेल्ड म्हणजे नावेने ते येतात. आता तुम्हाला माहीतच आहे, समुद्राकडूनच ते ये जा करत असतात म्हणून. अँड लेड सीज टू द सिटी, आणि हे सगळे ग्रीकचे राजे वगैरे हिरोज तिथे येतात आणि लेड सीज टू द सिटी. सीज म्हणजे वेढा, आणि ते पूर्ण ट्रॉयला वेढा देतात. सीज म्हणजे वेढा, पूर्ण ट्रॉयच्या अवतीभोवती वेढा करतात. आता समोरूनच वेढा होणार आहे, कारण मागून तर माउंट इडा आहे ट्रॉयच्या, आणि समोर हा सगळा पूर्ण समुद्र आहे. तर या समुद्राच्या दिशेनेच ते त्याला पूर्ण शहराला वेढा देतात हल्ला करण्यासाठी. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. आणि हे जे ट्रोजन्स असतात हे सुद्धा आपण बघितलेले आहेत. वॉल स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स आहे. याचे सोल्जर्स सुद्धा कसे आहेत, शूरवीर आहेत, आणि प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल. आपण बघितलेलं सगळ्या अवतीभोवती भिंत बांधलेली आहेत सुरक्षित करण्यासाठी, कोणी आतमध्ये येऊ शकत नाही.
आणि सोल्जर्ससुद्धा ब्रेव आहेत. तर या ट्रोजन्समध्ये पण सगळे शूरवीर भरलेले आहेत लोक, ते सुद्धा या जो काही वेढा दिलेला असतो या ग्रीक लोकांनी यांच्या विरोधात ते लढतात. फॉट हार्ड म्हणजे कठीण पद्धतीने ते लढा देतात त्यांच्या विरोधात. अँड द सीज कंटिन्यूड. आणि हा वेढा जो होता, हा युद्ध जे होतं हे किती वर्ष चालतं? फॉर 10 लॉंग इयर्स. 10 वर्ष हे सगळं युद्ध चाललेलं असतं. ओके, सो दिस इज हाऊ द होल स्टोरी इज गोइंग राईट नाव. इथे दिलेला एक मार्जिनचा क्वेश्चन दिलेला आहे बघा, आपण तुम्ही जर बघितलं तर मला दिसेल, व्हॉट वॉज द कॉज ऑफ द 10-year ओल्ड वॉर बिटवीन द ग्रीक्स अँड ट्रोजन्स. ग्रीक्स आणि ट्रोजन्स मधल्या युद्धाचं कारण काय? द कॉज वॉज पॅरिस, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय who had persuaded Helen, wife of a Greek king Menelaus, to elope with him, and he had brought her to Troy. So the Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. That's why that war happened between Greeks and Trojans. Okay, so what happened later on, we'll see. काय घडतं समोर ते बघणार होतात आपण. The fighting went on daily. आता वेळा आहे, आतमध्ये ते हल्ला करू शकत नाही आहे, कारण सगळीकडे भिंत समोर बांधलेली आहे, मागूनही हल्ला करू शकत नाही. तर काय व्हायचं की द फायटिंग वेंट ऑन डेली बेसिसवर यांची जी काही असायची फायटिंग चालायची, युद्ध चालायचं. बट द सीज डिड नॉट एंड. परंतु सुद्धा दररोज भांडणं होऊन सुद्धा, दररोज हल्ले होऊन सुद्धा हा काही वेळा जो काही होता तो काही संपला नाही. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. एके बाजूने बघितलं तर ग्रीक लोकांना जे काही पाहिजे होतं, ट्रॉयवर हल्ला करून ते प्राप्त करून घ्यायचं होतं, त्यांना हरवायचं होतं, ते करता येत नव्हतं. अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. परंतु ट्रोजन्स सुद्धा त्यांना तिथून हाकलून लावू शकत नव्हते. सेल अवे म्हणजे त्यांना हाकलून देणे, त्यांना भाग पडू शकत नव्हते तिथून जाण्यासाठी. ग्रीक लोकांनी ठरवलेलं होतं हरवणं, आणि ट्रोजन्स सुद्धा त्यांना पण तिथून घालवून देऊ शकत नव्हते. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स. दररोज काय व्हायचं मग, हे ट्रोजन्स जे असायचे, जे ट्रॉयचे योद्धे असायचे, ते हे गेट्सच्या बाहेर यायचे. अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स. आणि हे जे ग्रीक लोक असायचे यांनी सुद्धा त्या समुद्र किनाऱ्यावर आपले टेंट्स वगैरे बांधलेले होते, आणि जहाजं मोठमोठे त्या ठिकाणी आपले टाकलेले होते, उभे केलेले होते त्यांचे समुद्र किनाऱ्यावर. तर ते सुद्धा आपल्या टेंट्समधून बाहेर यायचे. अँड द फायटिंग वेंट ऑन. आणि यांचे जे प्रमुख योद्धे असायचे त्यांचं युद्ध त्या ठिकाणी त्या मोठ्या ग्राउंडवर समुद्र किनारी व्हायचं. समटाईम्स, समोर काय होतं ते बघू. Sometimes there were great battles between the two armies. Sometimes there were great battle between the two armies. दोन आर्मींमध्ये या दोघांची जी सैन्य असायची, काही वेळेला या दोघांच्या सैन्यांमध्ये बॅटल व्हायचं. बॅटल म्हणजे युद्ध व्हायचं, जे काही युद्ध व्हायचं त्या ठिकाणी. Sometimes there were single fights between the two great heroes. कधी कधी दोन जे काही हिरोज असायचे, ते योद्धे असायचे, त्या दोन योद्ध्यांमध्येच फाईट व्हायची, त्यांची युद्ध चालायचं. Sometimes the Trojans had the better ऑफ इट अँड समटाईम्स द ग्रीक्स. कधी कधी ट्रोजन्स जिंकायचे आणि कधी कधी ग्रीक्स जिंकायचे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. परंतु अजूनही ते युद्ध काही संपत नाही, त्यांचं युद्ध सुरूच राहतं. मग काय होतं, ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. आणि या इन द कोर्स ऑफ द वॉर म्हणजे या युद्धादरम्यान दोन्हीकडचे, ग्रीक्सकडचे सुद्धा आणि ट्रोजन्सकडचे सुद्धा ग्रेट हिरोज जे होते, चांगले योद्धे जे होते, ते मारले जातात. वेअर किल्ड म्हणजे मारले जातात. आफ्टर लिडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अचिलिस, whom none could resist. आफ्टर लिडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years. डिफेन्स म्हणजे संरक्षण. 9 वर्षापर्यंत आपलं जे काही संरक्षण हे लोक ट्रॉयचे जे लोक असतात ते करतात. आणि या सगळ्या दरम्यान याचं नेतृत्व करणारा असतो हेक्टर, ब्रेव, शूरवीर असा हेक्टर, जो प्रिन्सचा भाऊ आहे. हा जो हेक्टर असतो, हा त्याचा नेता असतो यांचा, ट्रोजन्सचा, जो त्याचं नेतृत्व करतो. आणि 9 वर्षापर्यंत तो लढतो त्यांच्या विरोधामध्ये, ग्रीकच्या लोकांच्या. बट ही वॉज ॲट लास्ट किल्ड बाय ॲचिलिस. परंतु ग्रीकच्या एका महान योद्ध्याच्या हातून त्याला मारलं जातं. ॲचिलिस असं त्याचं नाव आहे. ग्रीककडचा जो ॲचिलिस आहे हा त्याला मारतो हेक्टरला. हुम नन कुड रेजिस्ट. आणि हा ॲचिलिस असा असतो जसं महाभारतामधला कर्ण असतो, ज्याला कवचकुंडलं प्राप्त झालेली असतात, तसा हा ॲचिलिस सुद्धा असतो. याला सुद्धा कोणी मारू शकत नसतं. याला सुद्धा वेगळ्या शक्ती प्राप्त झालेल्या असतात.
नन कुड रेजिस्ट, म्हणजे याला कोणीच थांबवू शकत नाही, कोणी मारू शकत नाही. बट अचिलिस हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉइझन्ड एरो दॅट एंटर्ड हिज हिल, द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वुंडेड. परंतु हा ॲचिलिस सुद्धा नंतर मारला जातो बाय अ पॉइझन्ड एरो, एक विषारी बाण त्याला लागतो. कुठे? दॅट एंटर्ड हिज हिल, जो त्याच्या टाचेमध्ये लागतो. हिल म्हणजे टाच, जो त्याच्या टाचेमध्ये त्याला तो लागतो. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी, हा एकच पार्ट त्याच्या बॉडीचा असा असतो, ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वुंडेड, ज्या ठिकाणी त्याला जखम होऊ शकते आणि त्या जखमेने तो मरू शकतो. असा हा त्याचा टाचेचा भाग असतो ॲचिलिसचा, ही त्याची कमजोरी असते. प्रत्येक आता कथेमध्ये आपण बघतो दुर्योधनाला सुद्धा जेव्हा मारायची वेळ येते तो सुद्धा प्रोटेक्टेड असतो, त्याला सुद्धा कोणी मारू शकत नसतो. परंतु त्याच्या आपण तो जांघेकडचा जो भाग असतो तो त्याचा कमजोर असतो. शेवटी भगवान कृष्णांना हे माहीत असतं, मग ते सांगून योद्ध्यांना सांगून त्याला सांगतात की त्याच्या या जांघेवर तुम्ही मारा, तो तेव्हाच तो मरू शकतो. आणि मग दुर्योधन त्या ठिकाणी मरतो. तसंच कर्ण आहे, कर्णाला सुद्धा कवचकुंडलं प्राप्त झालेली असतात, तो सुद्धा मरू शकत नाही. मग त्याची सुद्धा कवचकुंडलं ज्या वेळेला काढले जातात त्यावेळेला तो मरतो. अशाच पद्धतीने हा ॲचिलिस जो आहे हा सुद्धा त्याच्या टाचेमध्ये ज्या वेळेला बाण लागतो, पॉइझन्ड ॲरो, त्याच वेळेला तो मरतो. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड, आणि या ॲचिलिसला कोण मारतं? पॅरिस, ज्याने हेलन घेऊन आणलेली आहे. तर हा पॅरिस त्याला मारतो, परंतु नंतर पॅरिससुद्धा मरतो. हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉइझन ॲरो, त्याला सुद्धा एक विषारी बाण लागतो पॅरिसला सुद्धा, आणि तो सुद्धा मरतो. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी, आणि हे जे ट्रोजन्स लोक आहेत हे आता थकलेले असतात. आपल्या शहरामध्ये 10 वर्षापर्यंत डांबून ठेवलेलं असेल कोणाला तर कसं वाटेल, तर आपल्या शहरामध्ये अडकून पडलेले हे सुद्धा आता टायर्ड होतात. टायर्ड म्हणजे थकतात. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन, आणि हे ग्रीक लोकसुद्धा थकलेले असतात. त्यांना सुद्धा इच्छा असते की आपण केव्हा घरी जातो आणि आपल्या घरापासून आपण 10 वर्षापासून दूर आहोत, आपली मुलं बाळ आपल्याला दिसत नाही, आपला देश आपल्याला दिसत नाही, किती दिवस आता आपण इथे राहणार आहेत, म्हणून ते सुद्धा इच्छा करतात. लॉंगिंग म्हणजे त्यांची सुद्धा इच्छा होते की आपण आपल्या घरी परत जावं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, परंतु हरलेलं कोणीच नाही आहे. जोपर्यंत कोणी हरत नाही तोपर्यंत हे युद्ध संपणार नसतं. म्हणून द फायटिंग वेंट ऑन, म्हणून हे युद्ध सुरूच राहतं. समोर इथे आता पार्ट 1 संपतोय, आता आपण पार्ट 2 कडे वळूया. पार्ट 2 सुद्धा आपण याच पार्टमध्ये करणार आहोत. इंग्लिश वर्कशॉपसाठी आपण वेगळा व्हिडिओ तयार करूयात, त्यामध्ये अतिशय साधे सोपे असे प्रश्न दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तरीसुद्धा आपण जे काही एक्सप्लेनेशन घेतलेले त्याच्या साहाय्याने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, वॉट एव्हर द एक्सप्लेनेशन आय गिव्ह यू ट्राय टू सॉल्व दीज क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ आवर पार्ट 2. काय होतं आता ते समोर बघूयात. कोणाचा पडाव होतो, कोण हरतं, हे आता आपण बघणार आहोत पार्ट 2 मध्ये. पार्ट 2, ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन, आणि शेवटी ट्रॉयवर विजय मिळवला जातो. नॉट बाय फोर्स, म्हणजे त्यांच्यावर विजय कसा मिळवला जातो? नॉट बाय फोर्स म्हणजे त्यांच्यावर ताकदीने तो केला जात नाही, बट बाय अ ट्रिक, परंतु त्यांच्यावर एक ट्रिक केल्या जाते, एक युक्ती लढवून त्यांच्यावर विजय मिळवला जातो. इट वॉज द कनिंग ओडिसी, ही युक्ती कोणी लढवली? कनिंग म्हणजे धूर्त. ओडिसीस नावाचा एक धूर्त ग्रीक सोल्जर आहे, ग्रीक हिरो आहे, जो ही युक्ती लढवतो. हु थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री, विक्ट्री म्हणजे विजय, विजय मिळवण्यासाठी, टू ऑब्टेन म्हणजे मिळवणे, विजय मिळवण्यासाठी तो एक प्लॅन बनवतो. काय प्लॅन असतो ते आता आपण बघूयात. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, तो म्हणतो की चला आपण काय करू, एक मोठा लाकडी घोडा बनवू. हॉर्स, वुडन हॉर्स, ही सेड. आणि तो समोर म्हणतो काय करायचं, या लाकडी घोड्याचं खूप मोठा लाकडी घोडा बनवायचा म्हणे आपण. बिग इनफ, किती मोठा बनवायचा? बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट, इतका मोठा बनवायचा आपल्याला घोडा की ज्याच्यामध्ये लोक आपण ठेवू शकतो, आतमध्ये त्याच्या लोक बसू शकतात, काही योद्धे आपले त्यामध्ये बसू शकतात त्या घोड्याच्या पोटामध्ये, असा आता आपल्याला घोडा बनवायचा इतका मोठा. अँड लेट सम ऑफ अवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स, आणि या घोड्यामध्ये आपले जे काही बेस्ट फायटर्स आहेत, सगळ्यात चांगले योद्धे आहेत, त्यांना आपण त्यामध्ये लपवून देऊ. मग काय करायचं? देन लेट अस बर्न अवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन अवर शिप्स, आणि मग बर्न म्हणजे जाळणे, आपले जितके काही टेंट वगैरे इथे आपण लावलेले आहेत किनाऱ्यावर, हे सगळे जाळून टाकायचे.
अँड प्रिटेंड, आणि ढोंग करायचं आपण, टू सेल अवे इन अवर शिप्स, आपल्या जहाजांमधून आपण तिथून निघून गेलो असं नाटक करायचं आपण, टू सेल अवे. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, परंतु आपल्याला जायचं नाहीये, फक्त नाटक करायचं, प्रिटेंड म्हणजे ढोंग करायचंय की आपण आपले टेंट जाळले आणि आपण तिथून निघून गेलो, असं आपल्याला फक्त ढोंग करायचंय. परंतु इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, आपण जाण्याऐवजी काय करायचं, वी विल रिटर्न इन द नाईट, आपण काही दूरपर्यंत जाऊ आणि कुठेतरी लपून जाऊ आणि रात्री परत येऊ ट्रॉयच्या दिशेने. वेन द ट्रोजन्स आर अस्लीप, जेव्हा सगळे ट्रोजन्सचे जे काही ट्रॉयचे लोक असतील हे सगळे झोपलेले असतील, अँड वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल, आणि त्याच वेळेला आपण या ट्रोजन्सला हरवू शकतो, त्यांच्यावर हल्ला करू आणि पूर्ण जाळून टाकू आणि सगळ्यांना मारून टाकू, असा हा सगळा प्लॅन तो बनवतो. हिअर द मार्जिन क्वेश्चन इज देअर, हाऊ डीड ओडिसी प्लॅन टू डिफीट द ट्रोजन्स? सो यू हॅव टू टेल द होल प्लॅन that they decided to make a big horse in which they decided to have some best fighters to hide in it, and after that they would pretend to sail away, and these Trojans will be asleep at that time, they will attack the city. पूर्ण प्लॅन आपल्याला समोर कळणार आहे, तो आपण बघणार आहोत. काय होतं समोर, द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ द वाईस ओडिसीज. हा जो हुशार ओडिसी आहे, वाईस ओडिसीज, या ओडिसीजचं ऐकण्याचं ते ठरवतात. डिसाइडेड टू फॉलो, हा जो काही प्लॅन आहे, यात जो काही सल्ला त्याने दिलेला आहे त्याच्यावर आता आपण काम करायला पाहिजे असं सगळे ग्रीक लीडर्स ठरवतात. ते सुद्धा थकलेले आहेत, त्यांना सुद्धा घरी जायचं आहे. सो ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. मग काय केलं जातं, एक मोठा हॉर्स बनवला जातो, घोडा बनवला जातो बाय अ स्किलफुल इंजिनियर. त्यांच्यामध्ये असलेले जे काही इंजिनियर्स असतात त्यांच्या हस्ते, जे कारागीर असतात त्यांच्या हातून एक मोठा घोडा लाकडी बनवला जातो. अँड द ग्रेटेस्ट हिरोज मेनलॉस, ओडिसीज हिमसेल्फ अँड अदर एंटर्ड इट. आणि मेनलॉस हा सुद्धा त्या घोड्यामध्ये बसतो, ओडिसीज हा सुद्धा ग्रेट हिरो होता त्यांच्या कळपातला, त्यांच्या सैन्यातला. तर हे सुद्धा त्या घोड्याच्या पोटामध्ये बसतात. द लास्ट मॅन टू गो इन बेईंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ, आणि सगळ्यात शेवटी कोण जातं त्या घोड्यामध्ये, आर्किटेक्ट, ज्याने तो घोडा बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये बसतो. आणि काय होतं, आर्किटेक्ट हिमसेल्फ हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. या घोड्यामध्ये आतमध्ये जाण्याचं आणि बाहेर पडण्याचं सिक्रेट जे आहे त्या फक्त आर्किटेक्टला माहीत आहे, जो घोडा त्याने बनवलेला आहे त्यालाच ते माहीत आहे. तर तो सगळ्यात शेवटी त्यामध्ये जाऊन बसतो आणि ते त्या घोड्यामध्ये लपतात. दॅट इव्हिनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. आणि मग त्या संध्याकाळी हे सगळे ग्रीक लोक बाकीचे जे उरलेले आहेत, हे ग्रेट हिरोज घोड्यामध्ये लपलेले आहेत आणि बाकीचे ते सगळे टेंट्स वगैरे जे असतात ते जाळतात. अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स, आणि ते आपल्या शिपमध्ये निघून जातात. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार, परंतु ते काही दूर जात नाही, जास्त दूर जात नाही. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्युएट द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. फक्त एकच मनुष्य ते मागे ठेवतात, लेफ्ट बिहाइंड म्हणजे मागे ठेवतात, टू परस्युएट द ट्रोजन्स. तो सुद्धा कशासाठी ठेवलेला आहे, टू परस्युएट म्हणजे भाग पाडणे किंवा पटवणे. द ट्रोजन्स, या ट्रोजन्सला तो पटवून सांगतो, टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. हा जो काही घोडा आहे, हा घोडा त्यांनी टू ड्रॅग म्हणजे ओढत नेऊन त्यांनी आपल्या शहरामध्ये घेऊन जावा, हे पटवून सांगण्यासाठी तो एक व्यक्ती तो मागे सोडून जातात, ग्रीकमधलाच. कसं होतं ते समोर बघू आपण. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप. हे आता निघून गेले ग्रीक लोक, घोडा तिथे आहे, त्यामध्ये सगळे ग्रीकचे योद्धे लपलेले आहेत. दुसऱ्या दिवशी ट्रोजन्सचे लोक उठतात, जागे होतात. एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. आणि आता यांची अपेक्षा असते की चला आता दुसरा दिवस उजाडलेला आहे, दर दिवशी ते तेच करत असायचे, बाहेर यायचं आणि युद्ध करायचं. सो दे एक्सपेक्टेड दॅट Greek army will be there and we are going to fight with them right now. They have been doing all these things for past 10 years, so it was their daily routine. But for their surprise, what they saw, what delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. आणि बघतात तर काय आनंद, what delight and surprise, आणि काय आश्चर्य they felt, त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं. at the sight म्हणजे दृश्य, they saw on the seashore outside the walls. आपल्या भिंतींच्या पलीकडे किनाऱ्यावर जे दृश्य ते बघतात ते बघून ते खूप आनंदित आणि आश्चर्यचकित होतात. काय दृश्य आहे? It seemed that the long siege was over at last.
आणि त्यांना असं वाटतं की हा इतक्या दिवसांपासून 10 वर्षांपासून लावलेला हा जो वेढा आहे ग्रीक लोकांनी आपल्या अवतीभोवती हा संपलेला आहे. द टेंट्स हॅड बीन बर्न. सगळ्या ग्रीक लोकांचे जे काही टेंट्स होते ते सगळे जळालेले आहेत. द शोर वॉज डेझर्टेड. आणि जो किनारा आहे, शोर म्हणजे किनारा, आणि हा आता निर्जन झालेला आहे. डेझर्टेड म्हणजे निर्जन, तिथे कोणीच नाही. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. सगळे ग्रीक शिप्स ज्या होत्या, ग्रीक लोकांचे जे जहाज होते ते सगळे निघून गेलेले आहे. हे त्यांना तिथं दिसतं. मार्जिनमध्ये क्वेश्चन तोच दिलेला आहे. व्हॉट वॉज द रिझन फॉर ट्रॉय टू रिजॉइस अँड सेलिब्रेट. ट्रॉयच्या लोकांना आनंदित होण्याचं आणि सेलिब्रेट करण्याचं कारण काय? सो द रिझन इज दे सॉ दॅट द शिप्स ऑफ ग्रीक वेर ऑल गॉन, द टेंट्स हॅड बीन बर्न्ड अँड द शोर वॉज डेझर्टेड. So they thought that the siege was over. That was the answer. Okay. So let's move towards what happened next. काय होतं समोर ते बघणार आहोत आपण. It's peace at last. आणि मग ते विचार करतात की इट्स पीस ॲट लास्ट. पीस म्हणजे शांती. शेवटी आता आपल्याला शांती प्राप्त झाली. आता पुन्हा आपण जशी होतो पहिले तसं होऊन जाईल. They cried and opened wide their gates and came out in a large numbers on the plain, glad to be free again to go where they pleased. आणि ते सगळे आनंदाने ओरडायला लागले. अँड ओपन वाईड देअर गेट्स. आणि आपले जे काही गेट्स होत्या भिंतीचे ते सगळे ओपन करतात. अँड केम आउट इन अ लार्ज नंबर्स. आणि मोठ्या संख्येने ते बाहेर पडतात ऑन द प्लेन. त्या मोकळ्या जागेमध्ये ते सगळे बाहेर पडतात. ग्लॅड टू बी फ्री अगेन. पुन्हा ते स्वतंत्र झाले हे बघून ते खूप आनंदित होतात. टू गो वेअर दे प्लीज. आणि जिथे ते जाऊ शकतात, जिथे त्यांची इच्छा असेल ते जाऊ शकतात हे बघून ते खूप आनंदित होतात. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. आणि मग ते काय बघतात, त्या किनाऱ्यावरती द ह्यूज वुडन हॉर्स, एक मोठा घोडा ते त्या ठिकाणी बघतात. दे गॅदर्ड राऊंड इट. गॅदर्ड म्हणजे जमा होणे. ते सगळे एका ठिकाणी जमा होतात. इन अँड एस्टॉनिशमेंट. आश्चर्याने त्या घोड्याच्या अवतीभोवती ते तिथे जमा होतात की बा हा घोडा इथे कसं काय. सगळे तर गेले. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. आणि खरोखर, इंडीड म्हणजे खरोखर, तो खूप सुंदर पद्धतीने बनवलेला असा घोडा होता. वंडरफुल पीस ऑफ वर्क. अतिशय सुंदर असा तो घोडा होता बनवलेला, वुडन. ॲज दे वर वॉन्डरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ड अँड व्हॉट इट हॅड बीन लेफ्ट, व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड, दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईट टुगेदर लाईंग अंडर इट. जेव्हा ते विचारच करत होते, खूप मोठा असा घोडा बनवलेला आहे, त्यांच्या उंचीपासून खूप साऱ्या उंचीवर तो असेल तो घोडा असा. ते विचारच करत होते, इतका सुंदर घोडा इथे कसं काय बनवलेला आहे, हॅड बीन बिल्ड अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. आणि तो इथे का सोडला ग्रीक लोकांनी. तर त्यांना तिथे एक व्यक्ती दिसतो. दे फाउंड अ ग्रीक. एक ग्रीक व्यक्ती त्यांना तिथे पडलेला दिसतो. विथ हिज हँड्स टाईड. त्याचे हात तिथे बांधलेले आहेत. टुगेदर लाईंग अंडर इट. त्या घोड्याच्या खाली तो पडलेला असतो. त्याचे हातपाय सगळे बांधलेले आहेत, तो पळून जाणार नाही म्हणून. वेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट. आणि ज्यावेळेला ट्रोजन्सचे लोक सगळे त्याला बाहेर काढतात, ओढून बाहेर काढतात. द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन्ड ऑफ देम. तो मनुष्य घाबरण्याचा ढोंग करतो. प्रिटेंडेड म्हणजे ढोंग करणे, की मी खूप घाबरलेलो आहे असं दाखवतो तो. आणि तो त्यांना म्हणतो की सोडा मला, सोडा, मी काही केलेलं नाही आहे, सोडा मला, असं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind, आणि ज्या वेळेला हे ग्रीकचे लोक त्याला विचारतात की हे ट्रोजन्सचे, ट्रॉयचे लोक त्याला विचारतात की ग्रीक लोक का गेले, वाय दे हॅड गॉन अँड वाय दे हॅड लेफ्ट दिस हॉर्स बिहाइंड. आणि हा घोडा त्यांनी का मागे ठेवलेला आहे. ही प्रिटेंडेड टू ट्रेम्बल व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. परंतु तो कारण न सांगता तो ढोंग करतो. ही प्रिटेंडेड टू ट्रेम्बल. तो थरथर कापतो, भीतीने थरथर कापण्याचं तो एकदम नाटक करतो. व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. अँड तुम्हाला सांगणार नाही. रिफ्यूज म्हणजे नाकारणे, सांगण्यास नकार देतो, असं तो ढोंग करतो. व्हेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम. मग शेवटी ते त्याला धमकी देतात. थ्रेटन म्हणजे धमकी देणे. टू किल हिम. जर तू सांगत नशील तर आम्ही तुला इथं मारून टाकू, असं ज्यावेळेला त्याला धमकी देतात. ही स्पोक अँड टोल्ड देम धिस फॉल्स टेल. मग तो त्यांना बोलायला लागतो ही फॉल्स टेल. फॉल्स म्हणजे खोटी कथा त्यांना सांगतो तो एक. काय कथा असते. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स. हे जे ग्रीक लोक आहेत हे थकले. इतक्या 10 वर्षापासूनचं जे युद्ध सुरू आहे, तुम्ही काय हरत नाही,
तुम्ही इतके ब्रेव सोल्जर्स आहात, त्यामुळे तुमच्यावर विजय मिळवणं इतकं काही सहजासहजी नाही आहे असं त्यांना कळालेलं आहे म्हणे ग्रीक लोकांना. म्हणून ते थकले शेवटी या इतक्या 10 वर्षापासून चाललेल्या युद्धापासून, अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, आणि म्हणून ते आपल्या जहाजांमध्ये बसून निघून गेले. ही सेड, बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वॉयज होम टू. परंतु हा जो पुन्हा परतीचा जो प्रवास आहे, वॉयज म्हणजे हा जो काही परतीचा त्यांचा प्रवास आहे, समुद्र सफर आहे, याला ते घाबरलेले आहेत. अफ्रेड म्हणजे घाबरलेले. अँड सो दे हॅव मेड धिस हॉर्स, म्हणून त्यांनी तो हा घोडा बनवला, अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. आणि म्हणून त्यांनी एक भेट म्हणून, ऑफरिंग म्हणजे भेट म्हणून, जी सी गॉड आहे, समुद्र देवतेला भेट म्हणून त्यांनी हा घोडा बनवलेला आहे, की बाबा ही भेट आपण जर दिली तर समुद्र देवता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपलं रक्षण करेल आणि आपण घरी सुखरूप पोचू. म्हणून त्यांनी ही भेट वस्तू तयार केलेली आहे देवतेला प्रसन्न करण्यासाठी. खूप धार्मिक वगैरे लोक होते त्या काळातले ते. अँड दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी आणि अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड, बट आय एस्केप्ड अँड हिड फ्रॉम देम. आणि ते मला सुद्धा मारू इच्छित होते, अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस, आणि माझा बळी त्या देवतेसाठी, देवतेला देण्यासाठी माझा बळी भेट म्हणून ते मला चढवू पाहत होते टू द सी गॉड, बट आय एस्केप, परंतु मी तिथून पळालो, त्यांच्या तावडीतून सुटलो, निसटलो, अँड हिड फ्रॉम देम, आणि मी लपलो, त्यांच्यापासून मी लपलो. आता इथे प्रश्न दिलेला आपल्याला, वॉज द बिग वुडन हॉर्स रिअली इन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. हा जो हॉर्स होता, बिग हॉर्स, वुडन हॉर्स, हा खरोखर भेट म्हणून सी गॉडला दिलेला होता का, समुद्र देवतेला चढवलेला होता का? नो, इट वॉज नॉट अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. ॲक्च्युली इट इज अ प्लॅन ऑफ ओडिसीज. काय प्लॅन आहे आपल्याला आधीच आपण बघितलेला आहे. ओके, मग समोर हे प्रश्न विचारतात, बट व्हाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स. मग प्रश्न ट्रोजन्स पण हुशार आहेत, ते विचारतात की बा मग ग्रीक लोकांनी एवढा मोठा घोडा का बनवला, छोटा पण बनवू शकत होते. सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड, अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. आता हा जो धूर्त ग्रीक आहे, याला सांगितलेलं पूर्ण स्टोरी आधीच पट्टी पडवलेली आहे, तुझे डायलॉग काय असणार आहेत म्हणून. तो त्यांना काय म्हणतो, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग, जर त्यांनी छोटा घोडा बनवला असता, यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. इतका सुंदर घोडा तुम्ही आपल्या शहरामध्ये आतमध्ये घेऊन गेले असते ना. मग देन द लक वुड हॅव गॉन टू द ट्रोजन्स, आणि म्हणून जे काही भाग्य आहे, नशीब जे आहे, हे तुमच्या बाजूने पलटलं असतं. म्हणजे सी गॉड तुमच्यावर प्रसन्न झाली असती, नॉट टू द ग्रीक्स. ग्रीक्स लोकांना प्रसन्न झाली नसती. म्हणून त्यांनी इतका मोठा घोडा बनवला की तुम्ही हा आपल्या सिटीमध्ये घेऊन जाऊ शकणार नाही, आणि जे काही लक आहे, जे काही नशीब आहे, दैव आहे, हे ग्रीक लोकांच्या बाजूने काम करेल, तुमच्या नव्हे. देन द लक वुड हॅव गॉन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स. दॅट इज वाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. म्हणून त्यांनी तो इतका मोठा बनवलेला आहे की तो तुमच्या या सिटीच्या अवतीभोवती बांधलेली जी भिंत आहे, त्यामध्ये तुम्ही बांधलेले हे जे मोठमोठे दरवाजे आहेत, त्या दरवाज्यातून तो आतमध्ये जाणारच नाही. या पद्धतीने तो सगळा बनवलेला आहे. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. आता खूप हुशार ओडिसीजने खूप चांगला प्लॅन बनवलेला आहे. ट्रोजन्स जे आहेत ते सुद्धा खूप आनंदित झाले टू हिअर धिस. जे प्लॅननुसार चाललेलं होतं ते सगळं तसंच घडत आहे बघा. डिलायटेड म्हणजे आनंदित होणे. द ग्रीक्स हॅव गॉन. आता तर ग्रीक लोक निघून गेलेले आहेत. दे सेड, अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. आणि या भिंतींची आता गरज नाही आहे. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. चला तर मग आपण काय करू, हा सुंदर घोडा आपल्या भिंतींमध्ये एक मोठं छिद्र पाडूयात, आपण भगदाड पाडूया, हे गेट पाडून टाकू, अँड ड्रॅग द हॉर्स इन. आणि हा जो हॉर्स आहे आपण तो आतमध्ये घेऊन जाऊयात. पुन्हा जो हॉर्स आहे, आता हा घोडा आपण आपल्या आतमध्ये भिंतीमध्ये घेऊन जाऊया पूर्ण शहरामध्ये. देअर वाईज प्रिस्ट वॉन्ट देम नॉट टू डू सो. परंतु त्यांचा जो वाईज प्रिस्ट असतो, धर्मगुरू असतो, तो त्यांना चेतावणी देतो, नॉट टू डू सो, असं करू नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस. ही एक ट्रिक असू शकते ग्रीक लोकांची, जी आपल्याला संपुष्टात आपला सर्वनाश करून टाकेल. रुइन म्हणजे सर्वनाश करणे. ही सेड, यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. तुम्ही खूप मोठं संकट ओढवून आणाल. डिझास्टर म्हणजे संकट. खूप मोठं संकट ओढवून आणाल जर तुम्ही या भिंती पाडून टाकल्या आपल्या तर. म्हणून असं करू नका. बट दे वेर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स.
परंतु हे सगळे लोक इतके एक्सायटेड होते, इतके खुश होते की त्यांनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. मग काय करतात, दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्टोन वॉल, आणि ते आपल्या भिंतीचा काही भाग पाडून टाकतात. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. हा घोडा आतमध्ये घेऊन जाण्यासाठी, खेचत घेऊन जाण्यासाठी ते एक मोठं छिद्र पाडतात. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. पूर्ण दिवसभर ट्रोजन्सचे लोक मेजवान्या करतात, ड्रँक मद्यपान करतात आणि जल्लोष करतात, उत्साह मनवतात. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन दे वेंट टू स्लीप. आणि सगळं झाल्यानंतर, सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर ते झोपी जातात. अँड स्लेप्ट साऊंडली. आणि निवांतपणे झोपून जातात. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग, परंतु तो दिवस आनंदाचा, रिजॉयसिंग म्हणजे आनंदाचा, वॉज सून फॉलोड बाय अ नाईट, परंतु एक अशी काळ रात्र येते ऑफ टेरर अँड डेथ, भीतीची आणि मृत्यूची काळ रात्र घेऊन तो दिवस आलेला असतो. काय होतं समोर, द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ह्या ज्या ग्रीक शिप्स असतात त्या काही जास्त दूर गेलेल्या नसतात. ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अन आयलंड, ते एका बेटाच्या पाठीमागे जातात आणि तिथे लपून जातात. दे हॅड लोअर्ड देअर सेल्स, त्यांनी ते आपली शिडं जे असतात जहाजांची ते खाली करून देतात आणि लपून जातात त्याच्या पाठीमागे, त्या आयलंडच्या पाठीमागे. अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. आणि त्याच ठिकाणी ते आपले अँकर जे असतात, जहाजांचे जे मोठमोठे अँकर असतात, ते जहाजाला एका ठिकाणी थांबवून ठेवण्यासाठी ते समुद्रामध्ये टाकतात. अँड वेटेड फॉर द नाईट, आणि रात्रीची वाट बघत असतात, तिथे थांबलेले असतात. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक. आणि रात्र ज्या वेळेला होते पूर्ण, हा जो काही जहाजांचा कळप असतो, फ्लीट म्हणजे जहाजांचा कळप, सेल्ड बॅक पुन्हा परत येतो. अँड द लिडिंग शिप, आणि सगळ्यात समोरचं जे शिप असतं, विच वॉज ॲगॅमेनन्स, बोर रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट. आणि ॲगॅमेननचा जो जहाज असतं ते सगळ्यात समोर नेतृत्व करत असतं, ज्याच्यावर एक रेड लाईट असतो, हाय ऑन इट्स मास्ट, त्याचा जो ध्वज असतो, झेंड्याचा खांब जो असतो, त्या खांबावर एक रेड लाईट असतो, दाखवण्यासाठी या घोड्यामधल्या लोकांना, जे सैनिक लपलेले असतात, की आम्ही इथं आलेलो आहोत म्हणून. द ग्रीक वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. आणि मग जे लोक थांबलेले असतात, वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट, हे जहाजांच्या कळपाची जी वाट बघत बसलेले असतात घोड्यामध्ये लपलेले, ते त्यांना सिग्नल देतात तिथून, गेव अ सिग्नल. द साईड ऑफ द हॉर्स ओपन, त्यांना सुद्धा इकडून सिग्नल भेटतं, यांना सुद्धा सिग्नल भेटतं की आम्ही आलेलो आहोत म्हणून. मग त्या घोड्याचे दरवाजे उघडले जातात एका बाजूने. द ग्रीक्स क्लाइम्ड आउट, आणि मग त्याच्यातले जे योद्धे असतात ते बाहेर पडतात. क्लाइम्ड आउट म्हणजे अँड ओपन द गेट्स, आणि या ट्रॉयची जी काही भिंती असतात, या भिंतींचे दरवाजे उघडले जातात. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी, आणि पूर्ण ग्रीक आर्मी जी असते या झोपलेल्या शहरामध्ये आतमध्ये घुसून जाते. सगळे एन्जॉय करतायत, गेले बा आता इतक्या दिवसांपासून, म्हणून त्यांनी अतिशय काय म्हणतो आपण, गाढ झोपेमध्ये सगळे झोपलेले असतात, म्हणून ते काही लक्ष देत नाहीत त्या सगळ्या गोष्टीकडे, आणि म्हणून ही ग्रीक आर्मी आता आतमध्ये घुसून जाते. इथे प्रश्न दिलेले आहेत बघा. हाऊ डिड द ग्रीक शिप्स रिमेन हिडन फ्रॉम ट्रॉय. ग्रीक शिप्स कसे लपलेले होते. सो दे हिडन बाय अन आयलंड अँड दे हॅड लोअर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. हे उत्तर आहे त्याचं. व्हॉट डिड द ग्रीक सोल्जर्स हिडन इन द वुडन हॉर्स डू आफ्टर नाईटफॉल. या ग्रीक सोल्जर्सनी काय केलं. दे ओपन्ड अ गेट, they waited for the signal of the Agamemnon's ship, and they crept out of the, they climbed out of the horse, and after that they opened the gates of the Troy, and the whole Greek army entered into the city. हे सगळे त्यांनी केलेलं असतं. ओके, so what happened next we are going to see. Immediately the Greeks set fire to houses and towers and palaces and began to burn and kill. आणि लगेच ही पूर्ण ग्रीक आर्मी ज्या वेळेला आतमध्ये घुसते, ते काय करतात. दे सेट फायर, सेट म्हणजे आग लावणे, हाऊसेस अँड टॉवर्स अँड पॅलेसेस, पूर्ण राजवाड्यांना, घरांना, जितके काही बुरुज असतात त्या सगळ्यांना आग लावतात. अँड बिगॅन टू बर्न, सगळे जाळायला सुरुवात करतात. अँड किल, आणि मारायला सुरुवात करतात. ट्रॉय वॉज किल्ड विथ साईट, Troy was filled with sight of leaping flames and the sound of shouting and the noise of weapons and the cries of weeping women. पूर्ण ट्रॉय जो असतो हा filled with sight of leaping flames,
पूर्ण ज्वाला अवतीभोवती आगीच्या ज्वाला धगधगत असतात. ते सगळं दृश्य त्यांच्या समोर दिसतं. द साऊंड ऑफ शाउटिंग, आणि सगळ्या शाउटिंगचा म्हणजे रडण्याचा ओरडण्याचा आवाज येतो. नॉईस ऑफ वेपन्स, आणि शस्त्रांचा आवाज अवतीभोवती येत असतो. अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमन, आणि रडणाऱ्या बायांचा आवाज. त्यांच्यावर हल्ले झालेले असतात घरांमधल्या लोकांवर, बायांवर, सगळ्यांवर. म्हणून रडणाऱ्या बाया असतात, त्यासुद्धा रडत असतात. त्यांचा आवाज, पूर्ण शस्त्रांचा आवाज तिथे पसरलेला असतो अवतीभोवती. अँड द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स, आणि जे झोपलेले ट्रोजन्स असतात, ट्रॉयचे लोक असतात, ते आपल्या बेडमधून बाहेर पडतात की कशाचा हा आवाज आहे. बट दे वर टेकन बाय सरप्राईज, आणि बघतात तर काय, त्यांच्यासमोर एक खूप भयानक दृश्य त्यांना दिसतं. देअर एनिमीज वेर राईट इनसाइड देअर वॉल्स, त्यांचे शत्रू, एनिमीज म्हणजे शत्रू, हे त्यांच्या घरामध्ये घुसलेले आहेत. अँड मेनी ऑफ द ट्रोजन्स वेर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड सीज देअर वेपन्स, आणि कितीतरी ट्रोजन्स जे असतात, ट्रॉयचे लोक असतात, यांना मारण्यात आलेलं असतं बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर. त्यांचे जे काही चिलखतं असतात, जे काही शस्त्र अस्त्र आपल्या हातामध्ये घेण्याआधीच त्यांना मारून टाकण्यात आलेलं असतं ह्या ग्रीक लोकांनी. अ ब्राईट लाईट लिट अप द नाईट स्काय, आणि एक पूर्ण ब्राईट लाईट, खूप मोठा प्रकाश बाहेर पडत असतो त्या रात्रीमध्ये ट्रॉयच्या आकाशामध्ये. ॲज पॅलेसेस अँड हाऊसेस, टेम्पल्स अँड टावर्स वेंट अप इन फ्लेम्स, जसे तिथले राजवाडे जे असतात, राजमहल असतो, घरं असतात, मंदिरं असतात, बुरुज असतात, सगळ्यांना आग लावण्यात आलेली असते. म्हणून सगळीकडं असं आकाशामध्ये उजेड झालेला असतो, लख्ख प्रकाश पडलेला असतो. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड, ट्रोजन्ससुद्धा युद्ध करतात त्यांच्या पद्धतीने, आता जसं जमेल तसं ते युद्ध करतात. बट इट वॉज ऑल इन वेन, परंतु काहीच फायदा नाही. इन वेन म्हणजे काहीच फायदा नाही. ओल्ड किंग प्रियाम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स, हा जो पॅरिसचे जे वडील आहेत प्रियाम नावाचे, त्यांनासुद्धा मारण्यात येतं. त्यांचे जे काही ब्रेव सन्स असतात, जितके काही मुलं असतात, त्यांनासुद्धा मारण्यात येतं. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरिड ऑफ ॲज स्लेव्स बाय द कॉन्करर्स, आणि जो हेक्टर असतो, जो नेतृत्व करणारा, पॅरिसचा मोठा भाऊ, याची जी पत्नी असते, अँड ओल्ड मदर, आणि आई असते, आणि बहीण, या सगळ्यांना कॅरिड ऑफ ॲज अ स्लेव्स, गुलाम बनवून घेण्यात आलेलं असतं. कॉन्करर्स म्हणजे विजय मिळवणारे जे लोक असतात, त्यांनी, ग्रीक लोकांनी या सगळ्यांना गुलाम बनवलं आणि त्यांच्यासोबत ते घेऊन जातात. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स वेन किंग मेनॉलॉस रश्ड थ्रू द सिटी, परंतु देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट, या सगळ्या लोकांना मारण्यात येतं, काहींना गुलाम बनवण्यात येतं, परंतु हेलनचं नशीब जे असतं ते त्या पद्धतीचं नसतं. हेलनचं नशीब जरा वेगळं आहे. काय होतं हेलनसोबत, जिच्यामुळे हे सगळं युद्ध घडलं? Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the cities. जेव्हा किंग मेनॉलस हा पूर्ण शहरामध्ये हेलनला शोधत राहतो, त्याच्या पत्नीला शोधत राहतो, ती कुठं गेली आहे म्हणून, लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस, आणि तो तिला तिच्या राजवाड्यामध्ये बघतो, तिथे ती सापडते. शी हंग हर हेड इन शेम अँड सॉरो, आणि ती शर्मेने, आपल्या पहिला जो पती आहे मेनॉलस, याच्या समोर शर्मेने आणि दुःखाने आपलं डोकं जे आहे ते खाली बघत असते, मान टाकलेली असते तिने. शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड, आपला जो पहिला पती आहे त्याच्याकडे ती अगदी शर्मेने बघत असते. हर व्हॉइस वॉज चोक्ड विथ इमोशन, आणि रडक्या आवाजात, तिचा आवाज जरा चोक झालेला असतो, रडक्या आवाजात ती बोलते. अँड शी कुड नॉट स्पीक, ती बोलू शकत नाही. बट मेनॉलस फॉरगिव्ह हर, परंतु मेनॉलस तिला माफ करतो. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. अँड शी वेंट बॅक विथ हिम, आणि ती त्याच्यासोबत जाते, मेनॉलस सोबत जाते. फॉर इट वॉज ओनली एफ्रोडाइट हु हॅड टर्न्ड हर हार्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. आणि मेनॉलस याला काय कारण सांगतो की इट वॉज नॉट द फॉल्ट ऑफ हेलन, ॲक्च्युली इट वॉज द फॉल्ट ऑफ एफ्रोडाइट. एफ्रोडाइट ही कोण आहे? प्रेमदेवता. या प्रेमदेवतेने तिच्यावर जादू केलेली असते हेलनवर, आणि तिचं मन जे आहे ते पॅरिसकडे वळवते. ही एफ्रोडाइट देवता, जी प्रेम देवता आहे, ती त्या पॅरिसकडे वळवते, आणि त्याच्यामुळे तिला असं जादू करून तिच्यावर त्या मन वळवल्या गेल्या असल्यामुळे हेलन त्या पॅरिससोबत निघून जाते. तर हा हेलनचा दोष नसतो, तर एफ्रोडाइटचा असतो, हे कारण सांगून हेलन, आपला जो मेनॉलस असतो तो तिला घेऊन जातो. हु हॅड टर्न्ड हर हार्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड, तिच्या मुलाकडून, तिच्या पतीकडून
आणि तिच्या घराकडून त्याचं मन वळवण्याचं काम ही ॲफ्रोडाईट प्रेमदेवता करते, म्हणून ती त्याच्यासोबत पॅरिससोबत निघून जाते असं त्याचं म्हणणं असतं. म्हणून तो तिला माफ करतो आणि तिला सोबत घेऊन जातो. वेन मॉर्निंग केम, आणि ज्यावेळेला दिवस उजाडतो, नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच सिटी दॅट हॅड रेजिस्टेड अटॅक फॉर 10 years. सकाळ होते आणि बघतं तर काय, देर वॉज नथिंग लेफ्ट, काहीच उरत नाही, ऑफ द प्राऊड, गर्वाने डोलणाऱ्या एका रिच सिटीचं, श्रीमंत शहराचा पूर्ण सत्यानाश झालेला असतो. दॅट हॅड रेजिस्टेड अटॅक फॉर 10 years, ज्या शहराने 10 वर्षापासून हे युद्ध थोपवून धरलेलं असतं. त्यांच्यावर जे काही वेढा टाकलेला असतो तो वेढा त्यांनी 10 वर्षापर्यंत थोपवून धरलेला असतो. आणि मग सगळं पूर्ण जो ट्रॉय असतो हा पूर्णपणे सर्वनाश त्या ट्रॉयचा झालेला असतो. म्हणून ट्रॉयचं नाव, या धड्याचं नाव काय ठेवलेलं आहे, द फॉल ऑफ ट्रॉय. सो दिस इज हाऊ द फॉल ऑफ ट्रॉय, ट्रॉयचा पराजय कसा झाला हे या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड द होल स्टोरी, अँड इफ यू अंडरस्टूड द स्टोरी, प्लीज don't forget to subscribe the English Fluent channel. Keep watching English Fluent channel for the other videos also. Upcoming videos अजून चांगले येणार आहेत, म्हणून तुम्ही English Fluent चॅनल बघत राहा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबणं खूप आवश्यक आहे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.